तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यात सुमारे 2,500 कोटींहून अधिक म्हणजेच 2,588 कोटी 55 लाख रुपयांच्या निधीच्या विविध 21 विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 11 जून रोजी झाले। सिंचन, रस्ते, रुग्णालय सुधारणा, सांस्कृतिक भवन, तरण तलावासह विविध प्रशासकीय इमारती अशा विकास कामांमुळे जिल्ह्यातील विकासाचा प्रवाह गतिमान होणार आहे। विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर, आमदार रणधीरजी सावरकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रकाश भारसाकडे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार किरण सरनाईक, आमदार श्याम खोडे, विभागीय आयुक्त डॉक्टर श्वेता सिंगल, पोलीस महानिरीक्षक रामराव पोकळे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक अर्जित चांडक आदी मान्यवर उपस्थित होते। त्यानंतर क्रिकेट क्लब मैदानावर झालेल्या भरगच्च सभेत राजेश्वर मंदिर विमानसेवा MIDC मध्ये उद्योग वाढीसाठी जमीन उपलब्ध करून देणे इत्यादी मागण्या आमदार सावरकर, खासदार धोत्रे यांनी केल्या। यासाठी मी त्या पूर्ण करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी बोलताना दिली। MCN न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर, अकोला। काटीपाटी बॅरेज खरं म्हणजे मी रणधीर भाऊ तुमचं अभिनंदन करेन की एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा कसा करावा हे तुमच्याकडनं शिकलं पाहिजे। 2014ला मी जेव्हा मुख्यमंत्री झालो आणि रणधीर भाऊ म्हणाले काटीपाटी बॅरेज करायचं आहे म्हणून त्याची फाईल मागवली तर तो प्रकल्प मेलेला होता। म्हणजे काय तर फाईलवर सगळ्या विभागांनी हा प्रकल्प होऊ शकत नाही, हा नियमात बसत नाही अशा प्रकारे लिहून ती फाईल बंद केली होती। पण रणधीर भाऊंनी पाठपुरावा करून त्यातला एक एक विषय हा त्यांच्या कल्पकतेनं सोडवला आणि म्हणूनच आज काटीपाटी बराचं या ठिकाणी आपण आदिवासी समाजासाठी भगवान बिरसा मुंडा महामंडळ हे स्थापित केलं आहे। आमच्या आदिवासी बांधवांच्या माध्यमातून आभार मानतो। आमच्या धनगर समाजातील बांधवांसाठी आपण त्रिशताब्दी उत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण मध्य प्रदेशमध्ये जाऊन हा साजरा करताय। आमच्या सगळ्याच धनगर देवेंद्रजी तुमचं विशेष प्रेम आमच्यावर आहे आणि म्हणून प्रचलित नियम बदलून लोकसभेमध्ये तुम्ही आमचे अनुपजी धोत्रे यांना उमेदवारी दिली आणि तुमचा शब्द खाली जाऊ नये म्हणून पुऱ्या देशात आणि महाराष्ट्रात काय झालं असेल मला माहित नाही, पण अकोला जिल्ह्यातील लोकांनी तुमचा मान राखला, अनुपला लोकसभेमध्ये निवडून दिलं। माणसं तोलामोलाचे लागतात। पालकमंत्रीपद गेल्यानंतर देवेंद्रजी नवीन पालकमंत्री आले तेव्हा देवेंद्रजींना भाषणात सांगितलं होतं मी पालकमंत्रीपद सोडलं, पालकपद सोडलं नाही। त्या शब्दाला तुम्ही जागले। आज महाराष्ट्राचे अतिशय सक्षम अध्यक्ष रविभाऊ चव्हाण, आमचे शिवेंद्रराजे भोसले सोबत आलेले आहेत।